सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर तालुक्याच्या पळसखेडे येथील आदिवासी वस्तीवर भगवानवीर एकलव्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, इंजिनियर बी.आर. चकोर, मार्केट कमिटीचे संचालक अनिल घुगे, राजहंस दूध संघाचे संचालक विष्णू ढोले, पळसखेडेचे सरपंच संपत कांडेकर, ज्ञानेश्वर कांडेकर, गोरख घुगे, सोमनाथ कांडेकर, शबरीमाता संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दीपक बर्डे, अलका पवार यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. वीर एकलव्य जयंतीनिमित्तानं हरिभक्तपरायण मयूर महाराज नवले यांचंही प्रवचन इथं झालं. तर मान्यवरांनी वीर एकलव्य जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदिवासी बांधवांचं कौतुक करून वीर एकलव्य जयंतीनिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या. 1400 वर्ष जगला, कोराच्या कोराच राहिला, हे ज्यावेळेस शब्द ज्ञानोबारायांच्या कानावरती पडले आणि ज्ञानोबारायांच्या हे शब्द कानावरती पडल्याच्या नंतर ज्ञानोबाराय झरझर पुढे आले. ज्ञानोबाराय झरझर पुढे आल्याच्या नंतर ज्ञानोबारायांच्या मुक्ताबाईच्या ताब्यातनं ते असणारं पत्र घेतलं आणि पत्र घेतल्याच्या नंतर ती असणारी मुक्ताबाईला ज्ञानोबाराय सांगतात की मुक्ते, अगं असं नको बोलूस, एकदा निघून काळा झालेला कागद काही उपयोगाचा नसतो, त्याच्यावरती जे चुकीचं लिहिले तेही काही उपयोगाचं नसतं, म्हणून कोरा राहिलेला कागद बरा असतो प्रतिउत्तर देण्यासाठी. म्हणून त्या कोऱ्या पत्राला प्रतिउत्तर म्हणून 65 ओव्यांचं पत्र लिहिलं. मग मला सांगा, ज्यांनी 14 विद्या 64 काळात संपादन करून 1400 वर्ष काळाला थांगपत्ता सुद्धा लागू दिला नाही, असे असणारे चांगदेव महाराज तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या तुलनेमध्ये किती ज्ञानी, अफाट ज्ञानी. या संघटनेनं संध्याकाळची मिरवणूक ही 50-60 हजाराचा डीजे या ठिकाणी त्यांनी बोलवला आणि त्या मिरवणुकीसाठी खूप असं हे तरुण वर्ग, जवळजवळ 400 ते 500 तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित असतो. कारण मी गेल्या वर्षी संध्याकाळच्या मिरवणुकीला या ठिकाणी उपस्थित होतो. अतिशय खूप मोठी अशी मिरवणूक आपली एकलव्य संघटना करत असते. मी हा कार्यक्रम त्यांनी संध्याकाळचा खूप मोठा होणार आहे आणि आजचाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पार पाडला. एकलव्यांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला आणि आमच्या सगळ्यांच्याही थोडंसं पाठीवर थाप ठरण्यासाठी साहेब आज जातीनं उपस्थित राहिले. परवा सूरज माझ्याकडे आला होता, सोनू आणि सूरज, म्हणजे साहेब येणार आहे, मला म्हटलं खरंच येणार आहे का? तर साहेबांनी एकदा सूरजला शब्द दिला म्हटल्यावर ते यावंच लागलं. एक या निमित्ताने मला आपल्या सगळ्या समाज बांधवांना एक गोष्ट सांगायची की सूरजलाही परवा मी बोललो की आता आपल्यातली माणसं आपण कायमच गरीब राहून चालणार नाही, आपण आता शिकलं पाहिजे आणि शिकूनही आपण आता कोणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं वाटचाल करणं गरजेची आहे. हे जे सगळं शासनही तुम्हाला ज्या पद्धतीनं सवलती देतं किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते पण येऊन काहीतरी तुमच्यासाठी योगदान करतात, त्यामध्ये उद्देश असा असतो, साहेब पण योगदान करतात, त्यात उद्देश असा असतो की तुम्ही मुख्य प्रवाहात यावं, आमच्या बरोबरीचे तुम्ही व्हावं आणि बरोबरीचे होऊन तुम्हाला आमची परत गरज लागू नये, उगाच आमच्याकडेच काही मागत बसायचं कायम असं लागू नये, ही खरी अपेक्षा आहे. जोपर्यंत तुम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला हे दिवस सुधारता येणार नाही आणि म्हणूनच सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मुलांना शिकवा आणि शिक्षणासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही आर्थिक हे लागत नाही, परंतु शिक्षणाचं मोटिवेशन पाहिजे. शिक्षणाची संधी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे, परिस्थितीने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळं शिक्षण घेऊन सुधारणं आणि मुख्य प्रवाहात येणं हे आपलं मुख्य ध्येय ठेवलं पाहिजे या निमित्ताने सांगतो.
तर मला सगळ्या ग्रामस्थांना सांगायचं आहे, आपल्या मुलांना या ठिकाणी आपल्या शाळेतले शिक्षक या ठिकाणी मुलांना घ्यायला येतात, तरी पण आपण मुलांना शाळेत पाठवत नाहीये. शिक्षणापासून आपली मुलं वंचित राहत आहेत. ही गोष्ट खूप खेदाची वाटते. खूप वेळा आपले ग्रामपंचायतचे सदस्य देखील या ठिकाणी येऊन जातात, शिक्षक खूप वेळा येऊन जातात, तरी पण आपली मुलं शाळेपर्यंत पोहोचत नाहीये. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. अशी घडली नाही पाहिजे. यामधून आपण या ठिकाणी बोध घेतला पाहिजे. त्याचबरोबर साहेब, आपण या ठिकाणी आमच्या पळसखेडे गावासाठी गेल्या 5 वर्षामध्ये भरघोस असा निधी दिला. हा सभा मंडप देखील आपल्याच माध्यमातून या ठिकाणी उभा राहिलेला आहे, ते देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तसंच आपण बऱ्याच वेळा भास्करांना कल्पना आहे की बऱ्याच वेळा आपण या कॉलनीवरती एक अंगणवाडी या ठिकाणी करायचा आपण घाट घातला होता, परंतु त्याला अद्यापर्यंत येऊ आला नाही. पण आम्ही दुसऱ्या मार्गाने यावर एक सोल्युशन शोधलेलं आहे. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने आपल्या या आदिवासी कॉलनीवरती एक अंगणवाडीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध लवकरच होणार आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये त्याबद्दल मीटिंग पण होते साहेब आमच्या पदाधिकाऱ्यांचे, महाराष्ट्र फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत. तर त्या माध्यमातून आपली अंगणवाडीची देखील या ठिकाणी लवकरच अडचण दूर होणार आहे. आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मी साहेबांचं आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, पूर्ण गावाच्या वतीने एकलव्य वीरांना सगळ्यांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. तर मी या निमित्ताने एवढंच सांगतो की गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून पळसखेडे गावासाठी 4.5 ते 5 कोटीचा निधी आपण मिळवून दिला. त्यामध्ये प्रथमतः आदिवासी कॉलनीसाठी हा सुसज्ज असा सभामंडप असेल, जलजीवनच्या माध्यमातून घरोघरी नळ योजना असेल, गावातील विविध रस्ते असेल, दशक्रियेचं ठिकाण असेल, स्मशानभूमी असेल, सभामंडप असेल, आपल्या माध्यमातून भरघोस असा निधी आपण गावाला मिळवून दिला. मी तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आज महाशिवरात्र आहे आणि संपूर्ण देशामध्ये आज शिवाची पूजा केली जात असते, महादेवाची पूजा केली जात असते, भक्तिभावाने पूजा केली जात असते. आणि महाशिवरात्र हा एक मोठा धार्मिक असा पवित्र कालखंड मानला जात असतो. आणि याच दिवशी एकलव्य यांची जयंती सुद्धा आपण साजरी करत असतो. मागच्या वर्षी आलो तुम्ही नव्हतं? हा, तुम्ही कॉटवर बसल्या हरकत असते. एकलव्य खरं हे सूरज आणि सगळे सोमनाथ सूरज सगळे माझ्याकडे आले आणि त्यांनी विनंती केली की मला आलं पाहिजे. खरं का आज खूप मोठाले उत्सव चालू आहे. रामेश्वरला चालू आहे, खांडेश्वरला चालू आहे, तिकडे बाळेश्वर आहे, इकडे निधनेश्वर आहे, खूप उत्सव चालू आहेत. 1-2 ठिकाणी जाऊन आलो मी, पण मला मात्र इथं येण्याची ओढ जास्त होती तुम्हाला सांगतो. कारण खरं या निमित्तानं एकलव्यांची जयंती साजरी करतो आहोत, शिवाची पूजा आपण करतो आहोत आणि आपल्यामध्ये येण्यात निश्चितपणे आम्हाला आनंद आहे. एकलव्याची जयंती साजरी करतो याचा अर्थच असा की एकलव्य असा होऊन गेला की केवळ गुरुची मूर्ती पाहून तिच्या दर्शन घ्यायचं आणि धनुर्विद्या शिकायची आणि ती अर्जुनाच्या बरोबर कदाचित ज्यादा शिकला अशी परिस्थिती झाली. गुरुनी काय केलं? गुरुने अंगठा मागितला. बरोबर आहे ना रे? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकताय ना, मुद्दा विचारतोय तुम्हाला. महाराज तुम्ही मांडले तर गुरु विश्वास ठेवा असला त्या आपण गुरुनी पाहावा. हे असे गुरु काय काम असते की म्हणजे शिष्य सगळे सारखे मानले पाहिजे की नाही, गरीब असो श्रीमंत असो. या गुरुनं अंगठाच मागितला म्हणजे त्याचा विषय संपून टाकला. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ठीक आहे, गुरुवर श्रद्धा, पण गुरु पहिला चांगलं ठरवलं की कोण आपल्याला चांगली दिशा देईल, कोण आपल्याला पुढे नेईल. आणि आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्या स्वतःवर. एक लक्षात ठेवा की काही झालं तरी शिक्षणाकरता एकलव्य गेला होता, एवढं लक्षात घ्या. आणि इथं आता चकोर साहेबांचं, सरपंच सर्व सगळे सांगतायत की आपली मुलं शाळेत जात नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय? एकलव्यापासून काय शिकायचं आपण? एकलव्यापासून पहिलं शिकायला तुमच्यात सुद्धा अंगठा असलेले एकलव्य लक्षात ठेवा. म्हणजे जर अंगठा गेला तर जाऊ द्या त्या काळात, पण आता अंगठा शाबूत राहणारे एकलव्य तर त्याला शिकवलं पाहिजे, पहिले शाळेत घातलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे आणि आताच
तर सरपंचांनी सुद्धा सांगितलं की इथे शाळा सुरू कर. बरोबर, चांगलं आहे. माझी चर्चा सूरज बरोबर झाली. सूरज आणि त्यांचे सगळे आले झाली होती की आपल्याला काही नसतं तर आपले आपण चालू करू म्हणतो. आपले अंगणवाडी इथलंच आपलाच मुलगा एखादा शिकलेला पाहायचा, त्यानं 3-4 तास का होईना पण मुलाला घेऊन बसायचं, वळण लावायचं, हे आपलं ठरलं होतं. त्या दिवशी तुझं झालं असं सांगा, मला काही अडचण तर मला सांगा. तर ती अंगणवाडी काहीही झालं तरी आता सुरू करायची एवढं लक्षात ठेवा. तुम्ही धरून टाका, काही 5 दिवस ते परंतु 1 मार्चला अंगणवाडी चालू असली पाहिजे. तुम्ही 2 दिवस म्हणले की 1 मार्च म्हणता इतका वेळ झाला का? चांगलं आहे. मी मुद्दाम मी बरं का पाहिलं तेव्हा तो सरकारचा योजनांचा फायदा घ्यायची तयारी आपली असली पाहिजे. सूरजला सांगितलं की 2-5 पोरांची टीम तुमची चांगली तयार करा. कधी येतील जातील सांगतील काही, कधी तुम्ही मोटरसायकल आले पटकन. आता मोटरसायकल आहे सगळे वाटेल काही गेले भारी झाले कष्ट करायचे, पण पुढची पिढी पुढे नेण्याकरता कष्ट करतो वापरायचे आपल्याला हे लक्षात. तुम्ही मला 1-2 गोष्टी परत तुम्ही सांगेल ज्यांना समजतं जे आहे. तेव्हा तुम्हाला जी किंमत आली ती मताचा अधिकारामुळं. हे सगळे पुढे घेऊन आम्ही आलो ना. तुझ्या मताचा अधिकार नसेल तर तू येईल काय नाही यायचं ना. म्हणून मताचा अधिकार हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना ही महत्वाची आहे. ती जपलीच पाहिजे, जगलीच पाहिजे असं पाहावं लागणार तुम्हाला. म्हणून मताच्या वेळेस घोटाळा चुकीचा करायचं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. काय कोणी काही लालूच बिलूच, परंतु आपला मताचाच अधिकार. उद्या जे चाललंय आपण पाहतो सरकार कसे चाललंय, काय चाललंय एकंदर दिल्लीला काय चाललंय मुंबईला जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आपण कुठे धोक्यात ते सगळे जण. आपल्याला काळजी घ्यावं लागणार म्हणजे तुम्हीच असं नाही, यांच्यातही धोक्यात आहे. म्हणून सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की आपलं शेवटी लोकशाही महत्वाची आहे, आपलं राज्यघटना महत्वाची आहे, मतं महत्वाची आहे, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. बरोबर महाराज. तर त्यामुळं अलीकडे महाराजांना विचारावं पाहिजे, चुकीचं कुठंच एक मत नाही गेलं पाहिजे. पहिलं तपासलं पाहिजे की हे बाबासाहेब तुम्ही तर फोटो मला दिसून राहिला बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य केली दिलं. या सत्तावर स्वातंत्र्य नाही दिलं आपल्याला. हे आता सत्तेवर यांनी बाबासाहेबांना अध्यक्ष केले, काँग्रेसनं अध्यक्ष केलं होतं. त्यामुळं ते जपलं पाहिजे ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आपण आता काही नाही, एक टप्पा पहिला करू तर अंगणवाडी चालू करा, दुसरा टप्पा त्याच्यात पाठपुरावा आपण करू म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं फलित चांगलं होईल. वीर एकलव्य जयंती उत्सव दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो. या कार्यक्रमाचं आयोजन एकलव्य संघटनेचे सूरज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुण एकत्रित येऊन करतात. यावेळी सर्वांचे आभार सूरज माळी यांनी मानले. आज 15 फेब्रुवारी 2026 महादंड नायक भगवान वीर एकलव्य जयंती उत्सवानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना प्रथमतः मानाचा जय आदिवासी. महादंड नायक भगवान वीर एकलव्य जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरी झाली. गेल्या 8 ते 9 वर्षापासून पळसखेडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होते आणि यावर्षी मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं आदिवासी बांधवांना मी एक संदेश देतो. खऱ्या अर्थाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून व आदिवासी क्रांतीवीरांना अभिवादन करून मी एक आदिवासी समाजाला एक संदेश देतो. आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली. या देशामध्ये अनेक आदिवासी संघटना आहे, अनेक पदाधिकारी आहे. आजही आपल्या समाजाला अन्याय हक्कासाठी लढावं लागतं. आजही आपल्या समाजाला न्याय मिळत नाही. यासाठी कुठेतरी आपल्या समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी आपण सर्व जणांनी एकत्रित येऊन आपल्या समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे. हेच मी तमाम पदाधिकाऱ्याला विनंती करतो. थांबतो. जय संविधान, जय आदिवासी. रात्री आदिवासी तरुण मंडळाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढली गेली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल माळी, रवींद्र माळी, रमेश पवार, भारत गांगुर्डे, रामदास माळी,
कैलास राजपूत, अमोल माळी, नारायण बर्डे, उत्तम राजपूत, सुभाष माळी, सोपान मोरे, अजिंक्य माळी, विकास माळी, योगेश ठाकरे, आकाश माळी, अशोक माळी, सुनील माळी, सोमनाथ मोरे, बनसी दळवी, शंकर मोरे, विशाल माळी, सागर माळी यांनी मोलाचं सहकार्य केलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.